तुम्ही कधी विचार केला आहे का? हजारो वर्षापासून लाखो भक्त एका देवीवर इतकी अढळ श्रद्धा का ठेवतात? अशी कोणती शक्ती आहे की संकटात सापडलेला प्रत्येक भक्त एकच हाक मारतो, आई तुळजाभवानी. आणि अनेक भक्त सांगतात की त्या हाकेला उत्तरही मिळते. असं म्हणतात की जिथे मानवी शक्ती संपते तिथून आई तुळजाभवानीची कृपा सुरू होते. इतिहासात असे अनेक प्रसंग सांगितले जातात की भक्तांनी तिच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या संकटांवर मात केली. पण या दिव्य शक्तीमागचं रहस्य काय आहे? आई तुळजाभवानीचा अवतार का झाला? तिच्या चमत्कारांच्या कथा आजही लोकांच्या श्रद्धेत का जिवंत आहेत? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आई तुळजाभवानीची पौराणिक कथा, तिचा दिव्य महिमा, भक्तांना लाभलेली कृपा आणि इतिहासात सांगितले जाणारे असे प्रसंग ज्यांनी लाखो लोकांची श्रद्धा अधिक दृढ केली. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. कारण शेवटी आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जी प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्श करून जाईल. चला तर मग भक्तिभावाने आई तुळजाभवानीचे स्मरण करूया आणि सुरू करूया तिच्या दिव्य महिमांचा हा अद्भुत प्रवास. जय भवानी, जय तुळजाभवानी. सृष्टीला संकटातून मुक्त करणारी आदिशक्ती, जय भवानी, जय तुळजाभवानी. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले तुळजापूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा श्वास आहे. शतकानुशतके असंख्य भाविक येथे येतात, काही आपल्या मनातील वेदना घेऊन, काही नवस पूर्ण करण्यासाठी, तर काही फक्त आईच्या चरणी डोके ठेवण्यासाठी. परंतु एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, आई तुळजाभवानीचा अवतार नेमका का झाला? तिचा दिव्य शक्ती मागील कथा काय आहे? ही कथा आपल्याला त्या काळात घेऊन जाते जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा अंधार पसरला होता. असे सांगितले जाते की दैत्यांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते, यज्ञ उद्ध्वस्त केले जात होते, ऋषी मुनींच्या तपश्चर्येला विघ्ने आणली जात होती, निरपराध लोक भयभीत जीवन जगत होते, धर्माचे रक्षण करणारेही असह्य झाले होते. सर्वत्र भीती, अन्याय आणि अराजकतेचे वातावरण निर्माण झाले होते. देवतांनी अनेक प्रयत्न केले, पण दैत्यांचे सामर्थ्य इतके वाढले होते की त्यांना पराभूत करणे अशक्य वाटत होते. शेवटी सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी आदिशक्तीचे स्मरण केले. त्यांची एकच प्रार्थना होती, हे जगन्माते, आम्हाला या संकटातून मुक्त करा, धर्माचे रक्षण करा, सज्जनांचे पालन करा आणि दुष्टांचा संहार करा. देवतांच्या या आर्त हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण ब्रह्मांड तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाले. असे सांगितले जाते की प्रत्येक देवतेच्या तेजाचा एक दिव्य किरण एकत्र आला आणि त्या तेजातून प्रगट झाली आदिशक्ती. तिच्या मुखावर करुणा होती, पण डोळ्यात अन्यायाचा नाश करण्याचा निर्धार. तिच्या अनेक हातात विविध दिव्य अस्त्रे होती. प्रत्येक अस्त्र एका देवतेने अर्पण केले होते. भगवान शिवांनी त्रिशूल दिला, भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले, इंद्राने वज्र दिले, वरुणाने शंख दिला, अग्नीने तेज दिले, वायूने वेग दिला, हिमालयाने सिंह अर्पण केला जो तिचे वाहन बनला. त्या क्षणी संपूर्ण विश्वात एकच घोषणा झाली, धर्माच्या रक्षणासाठी आदिशक्ती अवतरली आहे. हीच आदिशक्ती पुढे विविध स्वरूपांत पूजली गेली आणि महाराष्ट्रात ती आई तुळजाभवानी म्हणून भक्ताच्या श्रद्धेचे केंद्र बनली. असे मानले जाते की आई तुळजाभवानी ही केवळ युद्ध करणारी देवी नाही, ती मायेची मूर्ती, न्यायाची रक्षक आणि भक्ताची संकटमोचक आहे. जो भक्त निस्वार्थ भावनेने तिचे स्मरण करतो त्याला ती धैर्य, संयम आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, अशी भक्ताची श्रद्धा आहे. पण देवीचा अवतार फक्त प्रकट होण्यासाठी नव्हता, तिच्या समोर एक भयंकर कार्य उभे होते. एक असा बलाढ्य दैत्य ज्याच्या भीतीने देवही थरथरत होते. त्याच्या या अहंकाराने संपूर्ण सृष्टी संकटात सापडली होती आणि त्या दैत्याचा अंत करण्यासाठीच आई तुळजाभवानीने रणांगणात पाऊल ठेवले. तो दैत्य कोण होता? त्याला कोणते वरदान मिळाले होते? आणि आई तुळजाभवानीने त्याचा संहार कसा केला? याची थरारक कथा आज आपण या कथेमध्ये जाणून घेणार आहोत.
जय भवानी जय तुळजाभवानी जय भवानी जय तुळजाभवानी. आई तुळजाभवानीच्या दिव्य अवतारानंतर संपूर्ण सृष्टीत आशेचा किरण दिसू लागला. पण देवीसमोर उभे असलेले संकट सामान्य नव्हते. तो दैत्य होता, महिषासूर. महिषासूर अत्यंत पराक्रमी, बलवान आणि महत्त्वाकांक्षी होता. अनेक वर्ष त्याने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्याला वरदान दिले. या वरदानामुळे त्याचा अहंकार प्रचंड वाढला. त्याला वाटू लागले की आता त्याला कोणीही पराभूत करू शकत नाहीत. हळूहळू त्याने तीनही लोकांवर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. अनेक देवतांना त्याने युद्धात पराभूत केले. इंद्राचे स्वर्गसिंहासनही त्याने बळकावल्याचे वर्णन काही पौराणिक कथांमध्ये आढळते. यज्ञांमध्ये विघ्ने निर्माण होऊ लागली. ऋषीमुनींच्या आश्रमांवर आक्रमणे झाली. सामान्य जनतेचे जीवन भयभीत झाले. संपूर्ण सृष्टीत अन्यायाचे राज्य निर्माण झाले. देवता पुन्हा एकदा आदिशक्तीकडे वळल्या. त्यांनी प्रार्थना केली, हे जगदंबे, आता फक्त तुमचीच शक्ती धर्माचे रक्षण करू शकते. देवीने भक्तांचा आर्त आवाज ऐकला. तिच्या सिंहाने प्रचंड गर्जना केली. त्या गर्जनेने पर्वत दणाणले, नद्या थरथरल्या आणि दैत्य सैन्यात भीतीचे सावट पसरले. महिषासुराला बातमी मिळाली की एक तेजस्वी देवी त्याला युद्धाचे आवाहन देत आहेत. तो मोठ्याने हसू लागला. एक स्त्री मला आवाहन देते? माझ्यासमोर देव टिकले नाहीत तर ही काय करणार? असे म्हणत तो आपल्या विशाल सैन्यासह रणांगणात उतरला. रणभूमी सज्ज झाली. एका बाजूला असंख्य दैत्यांची सेना, दुसऱ्या बाजूला सिंहावर आरूढ झालेली आदिशक्ती. देवीच्या डोळ्यात करुणा नव्हती, तेथे फक्त धर्मरक्षणाचा तेजस्वी संकल्प होता. युद्ध सुरू झाले. महिषासुराच्या सैन्याने चारही दिशांनी हल्ला केला. बाणांचा वर्षाव झाला. पर्वताएवढ्या गदा, तलवारी आणि भाले देवीवर फेकले गेले, पण देवी अचल राहिली. तिने त्रिशूळाने अनेक दैत्यांचा पराभव केला. सुदर्शन चक्राने शत्रूंच्या रागांच्या रांगा उद्ध्वस्त केल्या. दैत्य सैन्यात खळबळ उडाली. युद्ध अनेक दिवस सुरू राहिले, असे वर्णन पौराणिक परंपरांमध्ये आढळते. महिषासूर सतत आपले रूप बदलत होता. कधी तो महिष म्हणजे रानमहिष बनत होता, कधी सिंह, कधी हत्ती, कधी प्रचंड योद्धा. रूप बदलून देवीला गोंधळात टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु आदिशक्तीला त्याची प्रत्येक युक्ती माहीत होती. शेवटी निर्णायक क्षण आला. महिषासूर पुन्हा आपल्या महिष रूपात देवीवर झेपावला. त्याचा वेग इतका प्रचंड होता की रणभूमी हादरली. त्या क्षणी देवीने सिंहावरून उडी घेतली. एका हाताने महिषासुराला रोखले आणि दुसऱ्या हातातील त्रिशूळ त्याच्या छातीत खुपसला. क्षणभर संपूर्ण रणांगणात शांत झाले. महिषासुराचा अंत झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच अधर्माचा पराभव आणि धर्माचा विजय झाला. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. ऋषी मुनींनी देवीची स्तुती केली. सर्वत्र एकच जयघोष घुमू लागला, जय भवानी जय तुळजाभवानी. असे मानले जाते की हा विजय केवळ एका दैत्याचा नव्हता, तो अहंकार, अन्याय आणि अधर्मावर मिळवलेला विजय होता. यामुळेच आजही भक्त आई तुळजाभवानीला संकटातून मार्ग दाखवणारी, धैर्य देणारी आणि धर्माचे रक्षण करणारी आदिशक्ती मानतात. परंतु देवीचा महिमा इथे संपत नाही. काळ पुढे सरकला. भारतभूमीवर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटून आले. त्यावेळी एका तरुण ध्येयवेड्या राजाच्या मनात स्वराज्याचे स्वप्न आकार घेत होते. भक्ताच्या परंपरेनुसार त्या राजाला आई तुळजाभवानीची विशेष कृपा लाभल्याचे मानले जाते. तो राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. पुढील भागात आपण जाणून घेऊया तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रद्धेचे नाते, तसेच भक्ती परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या प्रेरणादायी कथा. जय भवानी जय तुळजाभवानी जय भवानी जय तुळजाभवानी. महिषासुराचा संहार करून आई तुळजाभवानीने धर्माचा विजय घडवून आणला, अशी पौराणिक परंपरा सांगते. काळ पुढे सरकत गेला. अनेक राजे आले, अनेक साम्राज्य उदयास आली आणि लोप पावली. पण भारतभूमीवर एक असा काळ आला जेव्हा स्वधर्म, स्वाभिमान आणि जनतेचे रक्षण करण्यासाठी एका महान योद्ध्याचा उदय झाला. तो योद्धा होता छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील अनेक भक्ती परंपरांमध्ये अशी श्रद्धा आढळते की शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीवर अतूट विश्वास होता.
प्रत्येक मोठ्या मोहिमेपूर्वी ते देवीचे स्मरण करत असत, अशी लोकपरंपरा सांगते. हा विश्वास त्यांच्या धैर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा आध्यात्मिक आधार मानला जातो. लहानपणापासूनच राजमाता जिजाऊंनी शिवबांना रामायण, महाभारत आणि धर्मरक्षणाच्या कथा सांगितल्या. त्यांनी शिकवले, राजा तोच जो प्रजेचे रक्षण करतो आणि शक्ती तीच जी दुर्बलांच्या मदतीला धावून जाते. या संस्कारामुळे शिवबांच्या मनात धर्म, न्याय आणि मातृभूमीप्रती अपार प्रेम निर्माण झाले. असे म्हणतात की जेव्हा स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला तेव्हा त्यांच्या मनात एकच विश्वास होता, आई भवानी माझ्या पाठीशी आहे. त्या काळात परकीय सत्तांचा मोठा दबाव होता. अनेक किल्ले त्यांच्या ताब्यात होते. साधनसंपत्ती कमी होती. सैन्य मर्यादित होते. पण शिवाजी महाराजांकडे होते अदम्य धैर्य, दूरदृष्टी आणि लोकांचा विश्वास. अनेक लोककथांमध्ये आणि भक्ती परंपरेत सांगितले जाते की एका रात्री शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानींची मनोभावे प्रार्थना केली, हे जगदंबे, हे कार्य माझे नाही, हे कार्य या भूमीचे आहे. मला योग्य मार्ग दाखव, माझ्या प्रजेचे रक्षण करण्याची शक्ती दे. असे सांगितले जाते की त्या प्रार्थनेनंतर त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर झाला. त्यांना नवचैतन्य लाभले आणि त्यांनी अधिक आत्मविश्वासाने स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केली. लोकश्रद्धेनुसार याच संदर्भात भवानी तलवार या कथेलाही विशेष स्थान आहे. अनेक भक्त मानतात की देवीने शिवाजी महाराजांना दिव्य तलवार प्रदान केली. मात्र इतिहासकारांच्या मते या कथेबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही कथा प्रामुख्याने भक्त परंपरा आणि लोकश्रद्धेत भाग म्हणून सांगितली जाते. परंतु एक गोष्ट निर्विवाद आहे, शिवाजी महाराजांनी प्रत्येक विजयाचे श्रेय स्वतःकडे न घेता ईश्वरकृपा, मातृसंस्कार आणि सहकाऱ्यांच्या पराक्रमाला दिले. त्यांच्या जीवनात श्रद्धा आणि कर्तव्य यांचा सुंदर संगम दिसून येतो. अफजल खानाची भेट असो, किल्ल्यावरील धाडसी मोहिमा असोत किंवा स्वराज्य विस्ताराचा कठीण प्रवास, प्रत्येक वेळी महाराजांनी धैर्य, संयम आणि बुद्धिमत्ता यांचा अद्भुत परिचय दिला. यामुळे आजही महाराष्ट्रात जय भवानी, जय शिवाजी हा जयघोष केवळ एक घोषवाक्य नाही, तो शौर्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाच्या प्रेरणेचे प्रतीक मानला जातो. आजही तुळजापूरमध्ये हजारो भक्त येतात. काही यशासाठी प्रार्थना करतात, काही संकटातून मार्ग मिळावा म्हणून आईच्या चरणी नतमस्तक होतात. काही भक्त कृतज्ञतेचे दर्शन घेतात. भक्तांचा विश्वास असा आहे की खरी भक्ती म्हणजे केवळ नवस मागणे नाही, तर सत्य, न्याय आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारणे. आणि कदाचित हाच आहे तुळजाभवानीच्या कृपेचा खरा अर्थ. पण आईचा महिमा केवळ इतिहासापुरता मर्यादित नाही. आजच्या काळातही अनेक भक्त आपल्या जीवनातील असे अनुभव सांगतात ज्यांना ते आईची कृपा मानतात. अशा काही श्रद्धापूर्व आणि प्रेरणादायी अनुभवांविषयी आपण पुढील भागात जाणून घेऊया. जय भवानी, जय तुळजाभवानी. आई तुळजाभवानीचा महिमा सांगताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. भक्त सांगतात असलेल्या चमत्कारांच्या कथा या श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित असतात. प्रत्येक अनुभव वेगळा असू शकतो, पण अशा कथांमधून भक्तांना आशा, धैर्य आणि श्रद्धेची प्रेरणा मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विजू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती. वर्षभर कष्ट करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एक वर्ष मात्र मोठा दुष्काळ पडला. आकाशात ढग यायचे, पण पाऊस पडत नव्हता. विहिरी कोरड्या पडल्या. शेतातील पिके सुकू लागली. विजू रोज सकाळी शेतात जायचा, पण हिरव्या पिकांऐवजी त्याला फक्त कोरडी माती दिसायची. एका संध्याकाळी तो तुळजापूरला गेला. आईच्या चरणी डोके ठेवून तो म्हणाला, आई, मला धन नको, फक्त माझ्या कष्टाचे फळ दे. माझ्या मुलांच्या तोंडचा घास वाचव. त्याने प्रार्थना केली आणि मनात नवी उमेद घेऊन गावात परतला. काही दिवसांनी परिसरात चांगला पाऊस झाला. त्याच्या शेतातील उरलेले पीक वाचले. त्या वर्षी त्याला अपेक्षेपेक्षा चांगले उत्पन्न मिळाले. विजू हा योगायोगाने नव्हे तर आईची कृपा मानली. आजही त्याचे कुटुंब दरवर्षी तुळजापूरला जाऊन दर्शन घेते. आईची प्रार्थना. एका आईचा मुलगा गंभीर आजारी होता. अनेक दिवस उपचार सुरू होते. संपूर्ण कुटुंब चिंतेत होते.
ती आई रोज आई तुळजाभवानीचे नामस्मरण करत असे. हे जगदंबे, माझ्या मुलाला बळ दे, डॉक्टरांच्या हातून योग्य उपचार होऊ दे. काही काळानंतर उपचारानंतर चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मुलाची प्रकृती सुधारली. त्या आईने हा अनुभव देवीला कृपेचा म्हणून सांगितला. अनेक भक्त अशा प्रसंगी श्रद्धेबरोबरच वैद्यकीय उपचारही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मानतात. हरवलेला मार्ग सापडला. एक तरुणाला व्यवसायात सतत अपयश येत होते. कर्ज वाढत होते. मित्र साथ सोडत होते. त्याच्या मनात निराशा निर्माण झाली. एक दिवस तो तुळजापूरला गेला. देवीसमोर शांत बसून त्याने स्वतःशीच एक वचन दिले, आजपासून मी प्रामाणिकपणे मेहनत करीन, चुकीचे मार्ग कधीही स्वीकारणार नाही. घरी परतल्यावर त्याने व्यवसायाची नवीन सुरुवात केली. हळूहळू परिस्थिती बदलली. त्याला यश मिळू लागले. तो नेहमी म्हणतो, आईने मला चमत्काराने पैसा दिला नाही, पण योग्य निर्णय घेण्याची धैर्य दिले. याच कारणामुळे लाखो भक्त म्हणतात, आई तुळजाभवानी केवळ संकट दूर करत नाही, ती संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्यही देते. जेव्हा मन खचते, जेव्हा आशेचा किरण दिसत नाही, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा श्रद्धेचा एक दिवा पुन्हा प्रज्वलित होतो आणि तो दिवा म्हणजे आई तुळजाभवानीवरील विश्वास. पण या दिव्य शक्तीचे सर्वात मोठे रहस्य काय आहे? आईची खरी कृपा कोणावर होते? फक्त नवस करणाऱ्यांवर की सत्य, कष्ट आणि धर्माच्या मार्गाने चालणाऱ्यावर? या प्रश्नाचे उत्तर आपण या कथेच्या शेवटच्या आणि सर्वात भावनिक भागात जाणून घेणार आहोत. जय भवानी, जय तुळजाभवानी. जय भवानी, जय तुळजाभवानी. इतिहास, पुराणकथा आणि भक्तांच्या अनुभवांमधून आपण आई तुळजाभवानीची महिमा जाणून घेतली. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आईची खरी कृपा नेमकी कोणावर होते? फक्त मंदिरात दर्शन घेणाऱ्यावर, फक्त नवस बोलणाऱ्यावर की प्रत्येक त्या व्यक्तीवर जी सत्य, कष्ट आणि धर्माचा मार्ग स्वीकारते? भक्ती परंपरेत असे मानले जाते की बाह्य वैभवापेक्षा मनातील शुद्ध भक्ती अधिक प्रिय असते. ज्याच्या मनात अहंकार नसतो, जो इतरांच्या दुःखात सहभागी होतो, जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो, अशा व्यक्तीवर आई कृपा राहते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. यासाठी एक सुंदर लोककथा सांगितली जाते. एका गावात 2 भक्त राहत होते. पहिला भक्त रोज मोठ्या थाटामाटात पूजा करत असे. महागडे नैवेद्य, मोठमोठे हार, भव्य आरती, सगळे काही असायचे. पण त्याच्या वागण्यात गर्व होता. तो गरिबांना कमी लेखत असे आणि लोकांशी कठोरपणे वागत असे. दुसरा भक्त मात्र साधा शेतकरी होता. त्याच्याकडे ना मोठी पूजा होती, ना संपत्ती. तो रोज सकाळी आईचे नामस्मरण करून आपल्या कष्टाला सुरुवात करत असे. भुकेलेल्याला अन्न देत असे, गरजूंना मदत करत असे, खोटे बोलत नसे आणि कोणाचाही हक्क हिरावून घेत नसे. एके रात्री गावात जोरदार वादळ आले. अनेकांची घरे कोसळली. शेतांचे नुकसान झाले. दोन्ही भक्तांनी आईला प्रार्थना केली. पहिला भक्त म्हणाला, मी इतकी पूजा केली तरी माझ्यावर संकट का आलं? दुसरा भक्त म्हणाला, आई मला संकटातून बाहेर पडण्याची धैर्य दे. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव त्या साध्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले. ज्यांना त्याने आयुष्यभर मदत केली होती ते सर्व त्याच्या पाठीशी उभे राहिले. जेव्हा गावातील एक वृद्धाने म्हटले, हीच आई तुळजाभवानीची खरी कृपा आहे. ती नेहमी चमत्काराने संकट दूर करत नाहीत, पण संकटावर मात करण्यासाठी योग्य माणसे, योग्य विचार आणि योग्य धैर्य नक्की देते. याच संदेशामुळे आई तुळजाभवानी आजही लाखो भक्तांच्या हृदयात वास करते. ती आपल्याला शिकवते, धैर्य ठेवा, सत्याचा मार्ग सोडू नका, अहंकारापासून दूर राहा. गरजूंना मदत करा, आईचे नामस्मरण करा, पण त्याचबरोबर कर्तव्यही प्रामाणिकपणे पार पाडा. कारण श्रद्धा आणि कर्म यांचा संगम झाला की जीवनात खरे परिवर्तन होते. मित्रांनो, जर तुम्हालाही आई तुळजाभवानीवर श्रद्धा असेल तर आजपासून एक छोटा संकल्प करा. खोटे बोलणार नाही, कोणावरही अन्याय करणार नाही, आईचे नाम घेऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडीन. हीच आईला सर्वात प्रिय पूजा आहे, असे अनेक भक्त मानतात. शेवटी आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया, जय भवानी, जय तुळजाभवानी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भक्तिमय, पौराणिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. आई तुळजाभवानीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. जय भवानी, जय तुळजाभवानी.